बुलढाणा जिल्ह्यातल्या जानेफळ इथली हळद आता थेट दुबईत पोहोचलेली आहे, म्हणजेच जागतिक बाजारपेठेत पोहोचलेली आहे. जानेफळ इथल्या विदर्भ समृद्धी ॲग्रो प्रोड्युसर कंपनीची हळद जी आहे ती आता दुबईमध्ये पोहोचलेली आहे. आपण बघू शकतो की जानेफळ येथे विदर्भ समृद्धी कृषी प्रोड्युसर कंपनीनं हळदीचा प्लॅन सुरू केला आणि परिसरातल्या म्हणजे जानेफळ परिसरातल्या शेतकऱ्यांना याचा फायदा होतोय. गुणवत्तापूर्ण हळद असल्यामुळं या हळदीला आता जागतिक बाजारपेठेत मोठी मागणी जी आहे ती वाढलेली आहे. भविष्यामध्ये आणखी वाढ या हळदीमध्ये होणार आहे. सध्या जिल्ह्यातली परिस्थिती जर का पाहिली तर शेकडो हेक्टरवरती हळद लागवड होते आहे. यापूर्वी शेतकऱ्यांना हळदीचं फारसं ज्ञान नव्हतं, मात्र आता या कंपनीच्या माध्यमातून वेळोवेळी शेतकऱ्यांना मार्गदर्शन केलं जातं, शिबिरं आयोजित केली जातात आणि शेतकऱ्यांनी आता आपल्या शेतामध्ये म्हणजे शेकडो हेक्टर वरती हळद लागवड करायला सुरुवात केलेली आहे आणि याचाच फायदा जो आहे तो आता जागतिक बाजारपेठेमध्ये होतोय. या विदर्भ समृद्धी ॲग्रो प्रोड्युसर कंपनीची हळद जी आहे ती सध्या आता जागतिक बाजारपेठेमध्ये पोहोचलेली आहे. जवळपास 2 कंटेनर या कंपनीचे बाजारपेठेमध्ये गेलेले आहेत आणि याचा फायदा जो आहे तो आता जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात होत आहे. आपल्यासोबत कंपनीचे काही संचालक आहेत जे शेतकऱ्यांचा फायदा कसा होईल आणि कंपनीला कसा नफा मिळतोय याच्याकडे सुद्धा लक्ष देतात. काय सांगाल तुम्ही? जागतिक बाजारपेठेमध्ये तुमची हळद पोहोचलेली आहे, शेतकऱ्यांना फायदा होतोय, तुमचाही फायदा होतोय, कसं नियोजन असतं सगळं? सर, जागतिक बाजारपेठेमध्ये आमच्या हळदीचं कंटेनर गेल्यामुळे निश्चितच आम्हाला खूप सारा आनंद झालेला आहे. आमच्या भागधारक शेतकऱ्यांची हळद आम्ही आमच्या माध्यमातून प्राथमिक प्रक्रिया करून आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये पोहोचवली. निश्चितच आम्हालाही याचा स्वाभिमान आहे आणि अधिकचा दर आमच्या शेतकऱ्यांना आता नक्की मिळणार आहे. तुम्ही परिसरामध्ये सुरुवातीला कमी हळद लागवड होती, आता मोठ्या प्रमाणामध्ये शेतकरी लागवड करतायत. शेतकऱ्यांना फायदा कसा होतो आणि कृषी विभागाचा कसं मार्गदर्शन मिळतं? तुम्ही शेतकऱ्यांना काय त्याबद्दल काय देता? त्या बदल्यात पहिल्या याच्या अगोदर शेतकऱ्यांना जवळपास बाजारपेठ उपलब्ध नव्हती. याच्या अगोदर त्यांना हिंगोली तिकडे वसमत तिकडे जायचं काम पडत आहे. इथं आम्ही हे कृषी विभागानं आम्हाला एक बाळासाहेब ठाकरेच्या स्मार्ट प्रोजेक्ट अंतर्गत आमचं हे जी उभारणी केली, हा प्रोजेक्ट आम्ही राबवतो. त्या माध्यमातून शेतकऱ्यांना इथं बाजारपेठ उपलब्ध झाली. त्यांना ते म्हणजे बेनिफिट झाला शेतकऱ्यांना आणि त्या माध्यमातून शेतकऱ्यांना एक आनंद असा वाटतो की बाबा इथं आपलं कुठं जायचं काम नाही आणि आम्ही तिकडं चेकद्वारे पैसे मिळतात त्यांना. म्हणजे 1 महिना पैसे मिळतात. आमच्या हातात 5-6 दिवशी शेतकऱ्यांना पैसे मिळतात. कृषी विभागाकडनं तुमच्या शेतकऱ्यांसाठी किंवा तुमची जी कंपनी आहे शेतकऱ्यांसाठी उभी केलेली, अ, शेतकऱ्यांना या कंपनीच्या माध्यमातून कसं मार्गदर्शन मिळतं? कृषी विज्ञान केंद्र बुलढाणा व कृषी विद्यापीठ अकोला या दोन्ही विद्यापीठ आणि केव्हीकेच्या माध्यमातून व कृषी विभाग मेहकर यांच्या संयुक्त विद्यमाने आम्ही शेतकऱ्यांसाठी विविध प्रकारच्या कार्यशाळा या ठिकाणी राबवतो की शेतकऱ्यांचा उत्पादन वाढलं पाहिजे. अधिक उत्पादन वाढून शेतकऱ्यांनी सुखी आणि समृद्ध शेतकरी झाला पाहिजे, यासाठी आम्ही सतत कार्यशाळा घेऊन शेतकऱ्याचं उत्पन्न वाढीसाठी आत्मनिर्भरतेकडे आम्ही या कंपनीच्या माध्यमातून वाटचाल करीत आहे. या परिसरामध्ये जे काही हळदीचं पीक आहे हे खूप मोठ्या प्रमाणामध्ये यावर्षी खूप असा पेरा वाढला. लोणार आणि मेहकर या दोन्ही तालुक्यामध्ये प्रचंड पेरा या ठिकाणी आहे. सुरुवातीला हळदीला मार्केट नव्हतं आपल्या या भागामध्ये, मात्र आता दुबईमध्ये तुमची हळद पोहोचली, मार्केट उपलब्ध झाले. अतिशय चांगलं मार्केट या ठिकाणी उपलब्ध झालं. दर शनिवारी आमचं एक कंटेनर दुबईला या जानेफळवरून जात आहे. त्यामुळे अधिकचे पैसे कंपनीला पण मिळत आहेत, त्या माध्यमातून शेतकऱ्यांना पण अधिकचे पैसे मिळत आहेत. त्यामुळे शेतकरी सुखी आणि समाधानी या परिसरातला आहे. नक्कीच सुरुवातीला या भागामध्ये शेतकऱ्यांनी जरी हळदीची लागवड केली होती, मात्र जिल्ह्यामध्ये मार्केट उपलब्ध नव्हतं आणि मात्र आता थेट दुबईचं मार्केट उपलब्ध झालंय. त्यामुळं या कंपनीच्या मार्फत जे काही शेतकरी हळद लागवड करतात त्या शेतकऱ्यांना आर्थिकचा फायदा तर होतोच, कंपनीला सुद्धा फायदा होत आहे आणि शेतकऱ्यांमध्ये सध्या आता म्हणजे हळद उत्पादक शेतकऱ्यांमध्ये सध्या आनंदाचं वातावरण आहे, कारण की 2 पैसे नगदी त्यांच्या हातात मिळत आहेत. कॅमेरामन नील देशमुखसह गणेश सोळंकी, TV9 मराठी.
हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.